ऑनलाईन जीवनाचा साथीदार निवडत असताना समोरून आपल्याशी बोलणारी व्यक्ती नक्की साथीदारच आहे की अजून कोणी, हे कसं कळणार? हाय नेहा. हॅलो. कशी आहेस? मी बरी आहे, काय नाही. ओके, सो मग? काही नाही, चाललंय आपलं रोजचंच रुटीन. मग माझी आठवण येते की नाही? की तिकडेच खुश? हो का? कशाबद्दल? काय नाही, अशीच येते ती आठवण तुझी. बाकी मजेत? हो मजेत. मी टू मिस यू. ओ रिअली? हॅलो 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 हॅलो. हां, ऐक ना, एक गुड न्यूज आहे. कसली रे गुड न्यूज? लॉटरी लागली की काय? माझ्या कंपनीने माझ्या एक्सेप्शनल परफॉर्मन्ससाठी एक मला हार प्रेझेंट केलाय. अरे वा. हा हिऱ्यांचा हार 5 करोडचा. सो माझी अशी इच्छा आहे की तो माझ्या होणाऱ्या बायकोने घालावा. हा हो, सो तो हार मी पाठवतोय. हो चालेल ना, चालेल ना. हॅलो हॅलो. मी कस्टम मधून बोलतोय. कुठून? कस्टम मधून बोलतोय. तुमच्या नावाचा एक 5 करोडचा हार आलेला आहे आणि त्यासाठी ऐकताय ना? हा अच्छा, बोला. तुम्हाला 5 लाख रुपये भरायला लागणार. हा तो तिकडून आलाय, त्याला 5 लाख भरावे लागते. 5 लाख? 5 लाख रुपये? नाही नाही, नकोय मला इतके पैसे. बघा, ते 5 लाख रुपये जर तुम्ही भरले नाहीत तर हार जप्त करावा लागेल. नाही, नको नको. किती दिवसात भरावे लागतील ते पैसे? 4 दिवसात तुम्हाला अकाउंट वरती भरायला लागणार पैसे. 4 दिवसात? मग हार तुमच्याकडे पोहोचता होईल. हा हा चालेल. ओके, मग जमा करा तेवढे पैसे अकाउंटवर. येस. एकदा पैसे गेल्यानंतर त्या मुलाचा फोनही स्विच ऑफ होता ना हार भेटला. सोशल मीडिया वापरत असताना, तसेच मॅट्रिमोनियल साइट्स वापरत असताना, त्याच्यावर आपली पर्सनल माहिती टाकत असताना, तसेच फोटो टाकत असताना महिलांनी काळजी घेतली पाहिजे की आपल्या पर्सनल माहितीचा तसेच फोटोचा गैरवापर तर होणार नाही. सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता हीच आपली सुरक्षा. जय हिंद.